बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय, वेगळे चर्चा, वेगळी मुलाखती दररोज एक वेगळा विषय दाखवतो मी। आता मी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या पिंपळी गावात आहे। आता या गावातली काय समस्या आहे, मी ज्या ठिकाणी उभा आहे ते पूर्वी या एरियाला वाडगा म्हणतात, आता रामनगर म्हणतात। या परिसरात आहे मी, या वार्डात आहे। नेमकं काय प्रकरण आहे, मला एक फोन आला होता एक अर्ध्या तासापूर्वी आणि यांची समस्या जाणून घेण्यासाठी मी इथं पिंपळी गावात पोहोचलोय। आता नेमकं खरं काय खोटं काय, प्रकरण काय, दूध का दूध पाणी का पाणी, विषय आरपार दाखवणार आमचं एक नंबर चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 3,78,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल। मी आता पिंपळी गावात आहे आणि इथे नेमकं काय झालंय, काय प्रकरण आहे, मी सर्व या भागातील नागरिकांची समस्या दाखवणार आहे मी। आता इकडं सुरुवातीला इकडे कॅमेरा दाखवा। इथं ज्या ठिकाणी इथं चेंबर काढलेला आहे, हे बघा, चेंबर मध्ये घाण आहे सगळी आणि इथं मच्छर वगैरे सगळी इथं घाण आहे सगळं। हे बघा इकडे पण पाणी दाखवा, हे बघा इथं पण पाणी आहे। आता या परिसरामध्ये दुर्गंधी खूप आहे आणि नेमकं काय झालेलं आहे, आपल्यासोबत नागरिक आहे तिथले। काय नाव आहे तुमचं? माझं विशाल शहा। बरं, आता हे जे पाणी आहे हे पाणी कुठलं येतं? हे पाणी जे आहे हे पूर्ण दुर्गंधीचं पाणी आहे। तर याच्यामध्ये काय झालंय, जी सुरुवातीला जी नाला मंजूर झाला होता तर तो किशोर मधुकर गवळी यांचं, हे काय हे समोरचं घर आहे, हे समोरचं घर, हे पत्र दिसतो ना, हा समोरचं घर आहे त्यांचं। तर तिथून नाला मंजूर झाला होता पण त्यांनी काही नाला मंजूर केलेला नाही तिथून। मग त्यांनी काय केलं, हे काम असंच ठेवलं, अर्ध इकडे कॅमेरा असंच अर्ध ठेवलं आणि समोर नाला मंजूर केला। आणि त्याच्यानंतर त्यांचं काम निघालं, त्यांनी काय केलं, ते सिमेंटच्या नळ्याचं काम चालू केलं। मग सिमेंटच्या नळ्याचं काम चालू केल्यानंतर इकडे आपला कॅमेरा चालू आहे, ते काम इथवर झालं, म्हणजे माझं अर्ध घर इथवर झालं। मग हे आमचे दोनच घर आहेत। मग सगळ्यात जो त्रास आहे तो जास्त, तो आम्हाला त्रास होतोय। घरात कोणी पाहुणा आला किंवा कोणी माणूस आला तरी कोणी बसत नाही, सगळे मच्छर, दुर्गंधी, सगळा दुर्गंध वास घरात येतो। मग त्याच्यामध्ये मी वारंवार ग्रामपंचायत मेंबर, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांना सांगून सुद्धा काम झालेलं नाहीये। तुम्ही लेखी दिले का त्यांना, तक्रार वगैरे दिली? लेखी नाही, त्यांनी सुरुवातीला आम्हाला दाखवा म्हणले, मग त्याच्या माझे प्रूफ आहेत, मी त्यांना दाखवलेले आहे, सर्व प्रूफ आहेत, माझे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत माझ्यापाशी। हे 22/2/2025 पासूनचे प्रूफ आहेत माझ्यापाशी। पण अद्यापपर्यंत किती दिवस झाले इथं असं हे आता हे काम होऊन 1 महिना उलटत आलं। हे काम होऊन हे चेंबरच कसं काय बांधलं एवढं? हे चेंबर एवढंच बांधलंय। त्यांना मी विचारलं तर ते काय म्हणले, एवढा मार्च महिना होऊ द्या, एप्रिल मध्ये आपण तुमच्या घरापासून काम करू। मग मी म्हणलं आम्हाला तर तेवढा टाइम नाहीये, आमच्या घरापाशी पाहुणे रावळे येतात, कोणी येतं। घर कुठे बाजूलाच आहे का? हे काय हेच घर आहे माझं, हेच घर आहे। आमच्या घरात कोणी येतात, आम्ही तिथं राहतो, करतो, आम्हाला रोजचा त्रास आहे जो, मच्छर होतात, सगळं होतात। आज उद्या जर काही झालं तर माझे घरचे किंवा समोरच्या घरचे किंवा बाजूचे शेजारी आहेत माझे, त्यांना पुन्हा दवाखान्याची पाळीच आहे। तर उद्या त्यांनी समजा 5,000 10,000 खर्चाची का उद्या, इथंच का सगळं पाणी इथंच आहे। आता जी तिथं टाकी बसवली आहे ना त्यांनी, ती पाणी जायला तिकडे मार्ग केलेला आहे, पण पाणी परत इकडे माघार येते, इथून पुढे पाणी पास होत नाही। तुम्ही कुठे राहता? मी इथं राहतो बाजूला, माझं घर काय नाव आहे तुमचं? अभिजित कुमार वाळके। असं उलट कसं काय पाणी येतं? उलटच येते। आता आम्ही लयदा बघितले त्या पाण्याला। त्यांनी काय केलंय, ती जी पाण्याची टाकी बसवली आहे ना, ती आम्ही कंटिन्यू भरतो, ते भरलेलं पाणी पुढे पास व्हायला पाहिजे, तसं नाही होत। पाणी उरपाट येतं आणि इथं जमा होतं पाणी। त्याच्यावर पर्याय त्यांना सांगितलं पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही अजून पत्र काम चालू आहे। किती दिवस झालं आता काम साधारण होऊन 1 महिना झालं काम होऊन। मग आता त्यांच्या मनावरचा कारभार चालू आहे। आणि विशेष काय झालं याच्यामध्ये, आम्ही वारंवार तक्रार करतोय, सांगतो सगळ्याला, तरी पण कोणी आमच्या तक्रारीकडे कोणी निदर्शन देत नाहीये, कोणीच उपयोग करत नाही आमच्या तक्रारी। 2023 पासून तिथं लहान छोटी छोटी मुलं राहतात, समजा सर्व कचरा शाळेपाशी आहे। 2-3 वेळेस आम्ही ग्रामस्थांनी ते काढलं, परत अजून तिथं सांगितलं त्यांनी, याला JCB आणून ते साफ करून द्या म्हणलं। छोटे छोटे लेकर आहेत, तुमचे लेकर काय आमचे काय लेकर काय सेमच आहेत, कोण्या लेकराला त्रास होऊ नये आमचा हेतू हे करू म्हणले। 2023 पासून येतो गावापर्यंत मेन रोड आहे तिथपर्यंत काही बल्ब चालू नव्हता। हे परवा एक 15 दिवसापूर्वी पूर्ण बल्ब बसवले 3 रोडला, आणि सांगून सुद्धा अजून तुम्हाला दाखवतो। याच्यामध्ये तुम्ही माझ्यासंग बघू शकता, इथं चेंबर केलेलं आहे बरं का, इथं चेंबर आहे, पण आपण बघू शकतो इथं फक्त टोकरलेलं आहे, इथं फक्त काय केलंय, टोकरलेलं आहे, इथं टोकरलेलं आहे। तर इथून आपण बघू शकता
या ठिकाणी ही नळी आहे, या ठिकाणी नळी आहे, तर इथं जाम झालेली आहे, पूर्ण जाम झालेले आहे. आणि जे वरून पाणी येणार जे आहे ते पण येत नाहीये आणि इथं पूर्ण जाम झालेलं आहे. हे सगळं जे आहे दुर्गंधीचं पाणी आहे. तर याच्यामुळे जे काय आता ह्या मावशी आहेत, ह्या आमच्या आई आहेत, तर घरामध्ये जर कोणाला काही झालं तर याला कोण काय करणार आहे? हे तुमचं घर कुठं आहे? हे घर तुमचंच आहे का? हा. बरं. घरामध्ये सगळं घाण वास येतोय, मरणाची मच्छर होते, ते बसू वाटत नाही. उलट पाणी सोडते ते, तर ही करते ती घाण. ही पत्र्याच्या मधूनच तुमचं हाय म्हणते ती, आडवा बोलते ती, पुन्हा हे असं करते ती. काय नाव आहे तुमचं? लता गवळी. हा. किती दिवस झाले इथं पाणी येत असेल? लय दिवस झालं आता. ती कली नाली होती ना, ती बुजवून काढली आहे आणि ती इकडं पाणी रोड फोडून सोडलेलं आहे. रोड फोडून सोडलेलं आहे. आणि तुम्ही पत्र्याच्या मध्येच बोला म्हणते ती, बाहेर बोलू नका, काय का तुमचा संबंध आहे इथं. आडवा तिडवा बोलते ती आणि ते उलट पाणी तिथून घर आणि इकडं उलट महाग पाणी सोडायचं का? महाग सोडू देते ती पाणी तिकडं. तुमचं कुठं आहे मावशी घर? ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? सुरेखा पूर्ण सांगा नाव. सुरेखा अनिल शाह. बरं. किती दिवस झाले हे सगळं असं झालेलं? लय दिवस झालं, चांगलं वरी 2 वरी झालं हे घाणं असली. सगळ्या काही इथून पाणी सगळं साठाचं आम्हाला तर 2 त्रास व्हायला. बसू देत नाही, त्या डान्स बसलं की सगळं मावळ बसलेल्या अंगावर बसते. हा, वास घाण येते, अन्न पाणी सुद्धा खा वाटत नाही. संध्याकाळी तर नुसता जाणकारात उठलेला असते बघा वासाचा. आमचं कुणी मनावरच धरीत ना, आम्ही लय दिवस झालं सांगायला. हिरवटगार पाणी, संडासचं पाणी येतंय सगळं घाण आणि वास येतंय मरणाचा. जरासं पाणी रात दिवस चालू आहे. इकडलंच पाणी आहे एकाच घरचं, तेवढं वरचं पाणी नाही ना, काय नाही, तिथलंच आहे तेवढं. रोड फोडून चांगलं हे केलेलं आहे. आणि बोलू सध्या दिला तिनं काहीच नाही. आणि उलटा तिकडून सोडायला ती पाणी तिकडे सोडून भांडणं करते ती. तुम्हाला आता दाखवू इच्छितो. या ठिकाणी हे बघत असाल तर हे फोटो आहेत, हे फोटो आहेत आणि हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ज्या दिवशी पाणी इथं आलं त्या दिवशी मी हा व्हिडिओ केला आहे. आणि त्याच्यानंतर देखील मी हा व्हिडिओ केल्यापासून सांगून सुद्धा कोणीच इथं काही आमची तक्रार घेतलेली नाहीये. जाऊन आला काय म्हणलं? ग्रामपंचायतला कधी गेलते? लय बार जाऊन गेले, 2-4 बारा गेले. मग काय झालं तिथं? येता म्हणली, येता करता नीट. हा, लय येता करता बघता टाकता असे माने 4 बारा सांगू येईल मी. मला बसू देत नाही ती घरात, मच्छर ही मरणाची ही भोंगान. कोण कोण राहतो घरात तुम्ही? एकटीच राहते मी. हा, पोरग तिकडं असतंय, मी एकटी राहते. काय करायचं, काय ऐकत नाही ती, मनावर घेत नाही ती इथं लोक. बघा पिंपळी गावात नेमकं काय झालेलं आहे. हा एरिया आहे, इथं नालीचं काम झालेलं नाही, फक्त तिथं चेंबर बनवलं आणि सगळं पाणी जे आहे घाण नालीचं पाणी, या पाण्यामुळे नागरिकाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. इकडे दाखवा, इकडे कॅमेरा, इकडे दाखवा परत. इथं पाणी असं सांडपाणी आहे, ह्याच्यावर डासा होतात आणि यामुळं इथं नागरिक सुद्धा. कुठले आहेत तुम्ही? काय नाव आहे तुमचं? स्वाती भारे. कुठं राहता? बिंबळीत. ह्या एरियात राहता का बाहेरच्या? नाही, या जिल्ह्यात राहतो. ही काय आहे? आता किती तक्रार करायची, कोणाकोणाला तक्रार करायची? कधी केली ती तक्रार? आता सारखं तक्रार करताय, सारखं पाणी येतंय, आम्हाला रस्ता नाही, बल्ब नाहीत आम्हाला, सारखं तक्रार करता आम्ही. मग लक्ष देत नाही का कोणी? कोणीच लक्ष देत नाही. इथले हे वार्डाचे मेंबर कोण आहेत? वार्डाचे मेंबर आमचे विद्यमाने. कुठे आहेत ते? ती तिकडे उरे राहतात. ती आधी येतात का नाही कधी वार्डात? ती येत नाही. कोणच येत नाही, येत नाही. येत नाही. आम्हाला रस्ता नाही, काय नाही. असं शेताच्या कडाला आमचं घर आहे, तिथं लेकरं बाळा हिंडतात. इचू काट्याचं लय नुसते खांब लावल्यात, तिथं बल्ब नाही. तिथं साऱ्या रस्त्याला बल्ब आहे. ते आमच्या गल्लीत चला, आम्हाला रोड नाही, पाणी नाही. पदरचे पैसे देऊन पाणी घेतलेलं आहे, बल्ब नाही. ती खांब नुसते रवायला रवल्यात तिथं. हा, चला. मावशी पुढे लय मागून बघायला लागला. काय नाव आहे तुमचं? अनिता भोसले. कुठे राहता तुम्ही? काय आमच्याच गल्लीतल्या बाया आहेत त्या. आता इथं ही नाली आहे इकडे झालेली सगळी, याच्यामध्ये पाणी येते, दुर्गंधी खूप आहे. मग आम्हाला तसंच घाण आहे, आम्हाला चिक्कल आहे पाणी. पावसाळ्याची लय परेशानी आहे आम्हाला. इकडे चालू मावशी कॅमेरा आपला. पावसाळ्याची लय परेशानी आहे आम्हाला. येता जाता येत नाही ना, काय नाही, गाडी नाही ना, काय नाही. दुसऱ्याच्या इकडल्या रोडला समध्या गल्ली वाडग्यावर गल्ल्या आहेत, त्या रोड आहे, पण आमच्या गल्लीत रोड नाही. तुमचं काय नाव आहे? अंजना भारत शेळके. बघा इथं थांबा जरा, तुम्ही थोडं, तुम्ही सगळं सांगा पुन्हा. होय मावशी, काय नाव आहे तुमचं? इकडे या. आम्ही आलो की गली में नाली को पानी नहीं जाता बाहर, पाणी आता पाणी. पानी नहीं जाता हमारे नाली को, मतदान को तो भागते आते ही। हाँ, फिर रोडच नहीं बरोबर करे वाला, दोनों तरफ से भी नाली नहीं। इधर क्या बोल रहे? क्या सब अड़चन है हमारे घर पास, आस पास लाइट नहीं, पानी नहीं, कुछ नहीं, रोड नहीं है।
एक तो हमारे अपंग बच्चे हैं घर में, क्या करने का, हम बहुत तकलीफ में है, हमें सांपा बिच्छू काटे घर में चले हमारे, कोण आता नहीं इधर देखने को? नहीं आता, हमें पानी है, तकलीफ दुनिया का अड़चन, मेंबर आते नहीं क्या? मेंबर नंबर नहीं आता, कुछ नाही आता, खाली आता रोड से मतदानापुरतं नंबर येतंय, मतदान आलं की नंबर हात जोडीत येते ते, निवडून आले की कोण तुम्ही ना आम्ही कोण म्हणते ते बसते ते फरक. मतदान डालो बोल के हाथा जोड़ के आता है उन्होंने, मतदान डाले खलास हुआ उनका, आतीच नहीं हमारी गली को, हमें दुनिया की तकलीफ है, रोड भी नहीं है, तो भी बच्चे छोटे छोटे हमारे, बहुत गांव से हमारे बच्चे बीमार पड़ते हैं, उनको कुछ बोले तुम्हें हाँ कहते हैं भागते हैं निकल के, ये तो हमें तकलीफ में है। एक तो हमारे घर में अपंग बच्चे हैं, अपंग बच्चे छोटे छोटे बच्चे, रोड़ा नहीं, पानी घान सब आंख पर सब मच्छर रहते हैं, सब ये होता है, सरकार दवाखाना भागते हैं, कुछ ग्राम पंचायत लोग है ना हमारे तो देखती भी नहीं उन्होंने, इस पे फवारते नहीं का कुछ दवा ये कुछ? नहीं नहीं कुछ नाही, फवारणी नाही, काय फवारणी वगैरे काय करतात का ते? काय सुद्धा नाही, काय सुद्धा नाही, रोडच नाही तर फवारणी कशाला करते ते? हा हा हा, चला तिकडे, चला तिकडे, चला तिकडे. आता आता मला सांगा, इथं इथं मेंबर किती आहेत तुमच्या वार्डामध्ये? आमच्या तीन आहेत, तीन. कोण कोण आहेत? अं, सरपंच उपसरपंच कोण येतात का नाही इकडे? कोण सुद्धा येत नाही आमच्याकडे. दोघ जण आहेत, नवाब पठाण आहे, तर ती विद्यमानी आहे, ही दोघ जण आमच्याकडे आहेत वडरा, तर ती येत बी नाहीत, आम्हाला पुसत बी नाहीत येऊन, कसं आहे काय आम्हाला धमकी देऊन जातात निघून. काय म्हणलो? कुठला कोणाच येत नाही इकडे, म्हणून तर हे रस्त्याचे असे हाल आहे, सगळं मच्छर हे गाडी आपल्या रेस मध्ये नाही दाखवायची, पुढे द्या. असं व्हायला लागलं, इथं कोण बघतच दखलच देत नाही त्या रोडला, गावातले सरपंच देत नाही ते, उपसरपंच देत नाही ते, लक्षच नाही कुठलंच. मतदानाला काय म्हणले? मतदानासाठी येतात, हात जोडतात, पाया पडतात, आम्ही रोड करता, लाईट देता म्हणतात, आणि काहीच नाही तेवढं निवडून यायची परत. आता आले नाहीत का पण? कोण सुद्धा येत नाही. ग्रामपंचायत मध्ये गेल्या कधी गेलता ग्रामपंचायत मध्ये तुम्ही? गेलेल्या पावसाळ्यात गेलतो, महागातल्या महिन्यात गेलतो, हा गेलो होतो ग्रामपंचायत मध्ये, नुसतं येऊन बघून गेले, एवढे ही निघू द्या ती निघू द्या, आता समजा धान्य बी निघाले काय बी निघाले तर त्यांनी काय येत नाहीत, नुसतं होय म्हणतात आणि येत नाही. तुमचं नाव काय तुमचं? माझं राम शिवाजी काशीद. काय समस्या आहे तुमची? आमच्या गल्लीला मध्ये सेंटरला गल्ली नसल्यामुळं रस्ता नाही. जर आम्ही चौकशी केली, रस्ता बनवा हे बनवा, तर सांगतात त्यांनी की अजून बजेट आलं नाही. बल्ब बसवलेले आहे, ते पोल फक्त उभा केलेले आहेत. बोला. माझं नाव राम शिवाजी काशीद. आमच्या गल्लीची समस्या आहे की आमच्या गल्लीला रस्ता नाही. सांगितलं की सगळ्यांनी बघा. नाही नाही आमची हो, तुमची ही दुसऱ्या गल्लीत राहता का तुम्ही? समोर मग ती गल्ली एकच आहे ना? एक नाही ती आमची वेगळी गल्ली आहे. काय समस्या आहे सांगा तुम्ही. आम्हाला रोड नाही, लाईट नाही, नाली सुद्धा नाही, हागले मुतले लोकांची वलांडून जायची पाळी येते आम्हाला पावसा पाण्यात. घरपट्टी नळपट्टी घेतात का नाही तुमच्याकडे? घेते ते की घेतात, घरपट्टी आहे, नळपट्टी आहे, पाणी तर वर्षातून एकदा आले. काय बोले खाला सब झालेला तर घरपट्टी नलपट्टीला ते हर कोणची बात काढा आता हमना, तो ऐसे हमना रोड भी नहीं है, लाइट भी नहीं है, हमना सब ऐसे उन रोड पर हाँ हाँ देंगे देंगे बोलते हैं, आती भी नहीं, हमारे बाद भी देखती भी नहीं. उन मतदान का आएगा नहीं, मतदान का आएगा हाथ पाँव जोड़ते हैं, हाँ हाँ करते हैं बोलते हैं कि निकल के जाते हैं उन्होंने. बाद में शायद मरे क्या मुर्दा मरे तो हमने ले जाने को चिकट में जाना पड़ता है, हमने ऐसा रोड पर नहीं मोत नेले. काय बोलले? माझे मालक काटे घेऊन वारले होते तर पाण्यातून गुडघे होत्या पाण्यातून. माझे मालक वारले होते तर पाणी इतक्या गुडघे इतक्या पाण्यातून मोत घेऊन गेले. सर्वांनी बघितलं, लाईट नको, रोड नको, पाणी नको, नाली नको, काहीच नाही. ग्रामपंचायत मध्ये गेले की आधी म्हणतात नळपट्टी भरा, घरपट्टी भरा, आणि मग तुम्ही काय घ्यायचंय ते तुम्ही घ्या, तुमची वस्तू काय आणायचं झालं, प्रमाणपत्र फित्र आणायचं झालं तर घरपट्टी भरा, नळपट्टी भरा म्हणतात. हा आणि आम्हाला म्हणतात मग आम्ही काय गावाच्या बाहेर काय तुमचं सांगा. आणि याच्यामध्ये असं झालंय, मतदान वेळेस आमच्या पैसे हात जोडायचे आणि नंतर आमच्याच मानेला हात लावायचा. पण ही कुठल्या पद्धतीची हुकुमशाही आहे हे आम्हाला बघायचं. आता यांच्या गलीला रोड नाहीये, लय लांब नाही, तर एक गली सोडून रोड चालवा कॅमेरा आपला. इथंच आहे, बाजूलाच आहे. ह्यांच्या पण गेले रोड नाही. यांच्या जेव्हा मिस्टर एक्सपायर झाले त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांची अंत्ययात्रा सुद्धा आम्ही चिखलातून काढलेली आहे. मग याला कोण जबाबदार आहे? आता पुढे काय करणार मग हे जर नाही काम केलं तर? कोण नाही काम केलं तर आम्ही आंदोलन करू, पुढे आंदोलन करू आम्ही पुढे. त्याचा काही विषय नाहीये. जे काय करायचं आम्ही कायद्याने करू. आम्ही सविस्तर कायद्यानं कलेक्टर ऑफिसला पत्र देऊ, पोलीस स्टेशनला पत्र देऊ, मिनिस्टर ऑफ होम मिनिस्टरला पत्र देऊ. आम्ही
सगळ्याला पत्र देऊन आम्ही पुढचा कार्यक्रम करू आम्ही. हो 50 वर्ष झालं आम्हाला तिथं राहून, तर अजून रोड नाही आम्हाला. 50 वर्ष आम्ही तर एवढेले असताना निका म्हणते ते टाकता, मुरुम टाकता, रोड करून देता, नाली करून, अजून नाली नाही ना रोड नाही ना लाईट नाही. आमच्या अंधारात आहे ती घर. आता बघा तिथं निका तुम्ही तिथं चला, तुम्ही तिथून आलं काय तुम्हाला तर समजेल का नाही लाईट आहे का नाही. तिथं तुम्ही आम्हाला बघायसाठी 2च मिनिट या. म्हणजे कसं आम्ही कसं राहतो, काय राहतो, गाडीमध्ये किती आहे, काय आहे, आजार कसं पडतात लेकरं, कसं खायचं. ताटात बसले तर मासे आमच्या गावाकडे एवढं रोड देखील नाही आम्हाला. चिखलात गुडघ्यात की चिखलात आम्हाला जावं लागतंय. कसं जायचं, कसं वागायचं, आमची लेकराची पद्धत आहे का नाही. राहावं बिमळे तक नाही राहिलो नाही, आम्हाला राहण्यात राहिलो नाही. म्हणजे कसं आमची गल्लीच आम्ही तपासत नाही तर करायचं काय आम्ही. कुणा गोष्टीनं तपास नाही. मच्छर आहे, माशी आहे, काय आहे. तुम्ही रोड केलं की आम्ही स्वच्छमध्ये राहतो. आमची लेकर तरी अपंग आहेत. अपंग लेकरासाठी आमचे नातू आहे अपंग, हा लेकाचं आहे. मग ते नातूसाठी कुछ काय तुमची व्यवस्था आहे का नाही एवढं बघायचं का नाही. आम्ही गरीब आहे, करून खाता. आम्ही रोज उठून करून खाता, रोज उठ शेतात जाता, कमावायचं किती, आम्ही त्याला स्वच्छ करायचं किती, दवाखाना बघायचं किती. तुम्ही एकदम रोड आम्हाला द्यावं, लाईट द्यावं तुम्ही आम्हाला. हा त्याच्याशी आम्हाला विनंती आहे मागायचे हात जोडून आम्हाला. अगर तुम्ही मतदान नाही चाल बघ चाल कर चाल तर तेवढ्या पुरतं तुम्ही येता, विनंती करून जाता. तरी आम्ही तेवढ्याला बी आम्ही हा म्हणून बाजूला सरकार तुम्हाला मतदान टाकतो आम्ही. हा म्हणजे कशामुळे आम्ही टाकतो, आमच्या पोटासाठी आम्ही बघता. अगर आम्हाला योजना तुम्ही करता म्हणून आम्ही हा म्हणून तुम्हाला मतदानासाठी बघता. अच्छा बघा, बिंबळी गावामध्ये उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे बिंबळी गाव आणि या गावामधला हा रामनगरचा परिसर. इथं दाखवा परत कॅमेरा, इकडे दाखवा. ही नाली आणि या नालीमुळं डासा होतात. नागरिकाचं परिसरात जे नागरिक राहतात तिथं त्यांचं आरोग्य इथं धोक्यात आलेलं आहे. आता नेमकं याच्यावर स्थानिक जे आहे ते पुढारी म्हणा किंवा सरपंच उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, या भागातले जे वार्डाचे मेंबर आहेत, मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. उपसरपंचाची दाखवणार आहे, सरपंचाची दाखवणार आहे. जे कोणी भेटतील आता मी त्यांना फोन करणार आहे आणि नेमकं या समस्येबद्दल त्यांचं काय मत आहे, नेमकं खरंच काम कुठं मंजूर आहे आणि या लोकांचे जे होणारे हाल आहेत हे हाल कधी थांबणार आहेत मी दाखवणार आहे तुम्हाला. आता सरपंचाकडे जाऊ, उपसरपंच असतील, कोणी ग्रामपंचायतचे या वार्डाचे सदस्य असतील, त्यांना संपर्क करूया आणि नेमकं या प्रकरणाबद्दल, या घटनेबद्दल बिंबळी गावातल्या लोकांनी, याच लोकांनी समस्या मांडली. आणि इथं या वार्डामध्ये नालीचं पाणी रस्त्यावर येतंय, घाण पाणी आहे, नागरिकाचं आरोग्य धोक्यात आलंय. आणि इथल्या जे सदस्य आहेत त्या वार्डाचे, या सदस्यावर आरोप केलेत की सदस्य फक्त गोड बोलले, निवडणुकीपुरतच गोड बोलले, पुन्हा भेटायला सुद्धा आले नाहीत, असं या महिलांनी सांगितले. बरोबर आहे, तुम्ही असं म्हणला ना? बरोबर आहे, काय म्हणला मग? बरोबर आहे. मतदानापुरतं येते ते, पुन्हा येत नाही ते, आमच्याकडे बघत नाही. विद्यमान येत नाही असं म्हणलं होतं. विद्यमान्याचं नाव घेतलं नाही. विद्यमान्या बी येत नाही, नव भया बी येत नाही. बघा, जे आहे ना दूध का दूध पाणी का पाणी, आज होऊन जाऊ द्या एकदा. प्रकरणाची दुसरी बाजू, आता इथं या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत विद्यमाने, तुम्ही या वार्डाचे सदस्य आहेत, बरोबर आहे? विद्यमाने नाव तुमचं, बरोबर आहे? आता ज्या ठिकाणी उभा आहे इथं तो एरिया आहे रामनगर, बरोबर आहे? वार्ड क्रमांक 2 मध्ये येतो, बरोबर. हे तुमच्या पाठीमागे जे पाहता हे नालीचं पाणी आहे, घाण पाणी आहे आणि इकडे चेंबर बनवलंय. तर हे लोक म्हणतात तुम्ही इथं ग्रामपंचायत सदस्य आहात पण इकडे भेटायला नाहीत, त्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करता तुम्ही, असा त्यांचा तुमच्यावर आरोप आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचा म्हणजे आरोप रास्त आहे, पण मी वेळोवेळी बल्बाच्या संदर्भात असेल, रस्त्याच्या संदर्भात असेल, मी येऊन इथं व्हिजिट केलेली आहे आणि माझा आठवड्याला वार्डामध्ये चक्कर असते, जरी त्या घरी नसल्या तरी. आता त्यांचं म्हणणं आहे की मी इकडे येत नाही, ठीक आहे, तो त्यांचं म्हणणं आहे. आणि राहिला हा प्रश्न नालीचा, आम्ही मासिक सभेमध्ये आमच्या रस्त्याची मागणी करतो, लाईटची मागणी करतो आणि पाण्याची मागणी करतो. त्याच्यानंतर काम करायचं ग्रामपंचायतला असतं, त्याचे अधिकार सर्व ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी यांना असतात. यांनी 15 वित्त आयोगामधनं ही नाली केली, ह्याला सगळ्या जिम्मेदार ग्रामसेवक आणि आमचे सरपंच साहेब, म्हणजे ग्रामपंचायतवर काम असतं ते. आम्ही त्यांना फक्त काय सांगणार, आमच्या वार्डातल्या समस्या सांगणार की बाबा ह्या इथला आमचा बल्ब गेला, आम्हाला बल्ब द्या. तर आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी येऊन बल्ब बसवून जातात. आमचं नालीचं सांगितलं तर नाली आता ही 15 वित्त आयोगामधनं टाकली होती आणि ही निकृष्ट दर्जाची झालेली आहे. परवा मी येऊन इथं बघून गेले होते, त्यांना ग्रामपंचायतला मी सांगितलं होतं की बाबा पाणी जे आहे ते विशाल शहाच्या घरामध्ये जाते आणि पाणी त्याला जायला रस्ता नाही म्हणून मी सांगितलेलं होतं. तुम्ही इथं बरं, तुम्हाला घाण वास येतो का इथं? हो येतो की. त्याच्यावर तुम्ही काही इथं फवारणी वगैरे केली का? ह्याच्या अगोदर मी फवारणी केली होती, इथलं ह्यांना जायला लोक म्हणतात की फवारणी केलीच नाही असं म्हणलं. फवारणी केली होती मी, स्वतः येऊन फवारणी केली.
मी स्वतः येऊन फवारणी केली होती. बाकीचे लोक आहेत त्यांना माहिती आहे. ज्या फवारण्या असतील नाली काढण्याच्या ज्या वेळेस मी निवडून आले, प्रथमतः नाली त्या साईड कडनं चालू होती, मोठी नाली आहे, तिथून मी जेसीपी लावून पूर्ण नालीची चारी काढून दिलेली होती. नंतर ग्रामपंचायतला सांगून ग्रामपंचायतनं विशेष योजनेमधनं निधी टाकून नाली करून घ्यायला सांगितलेली होती, पण त्यांनी अर्धवट नाली केली. ही ग्रामपंचायतची चूक आहे. तुमच्या वार्डामध्ये लाईट नाही, इथं अंधार आहे सगळा, रस्ता बरोबर नाही, नाली नाही, पाणी रस्त्यावर येतंय आणि एकाही पोलवर बल्ब नाही असं लोकांचं म्हणणं आहे. बल्ब बसून दर 6 महिन्याला माझ्या वार्डात चक्कर असते, दर 6 महिन्याला बल्ब बसवतो. आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या तिकडं बल्ब नाही, तर त्यांच्या त्या साईडला पोल नाही, आपला MSCBचा पोल नाही. मग आम्ही काय केलं होतं, विशेष योजनेमधनं तांडा वस्ती सुधार योजनेमधनं तिकडे हायमस्ट बसवलेले होते, तर ते हायमस्ट आता बंद पडलेत. त्याला रिपेअर करून आणायचं, ह्याची जिम्मेदारी ग्रामसेवक आणि सरपंच यांची आहे. बरं, आता तुम्ही काय प्रयत्न करणार? तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, सदस्य म्हणून तुम्ही काय जबाबदारी पार पाडणार? सदस्य म्हणून मी तातडीनं उद्या ग्रामसेवक साहेबांशी बोलून GCP बोलवून ह्यांना ती चारी वगैरे काढायला लावून देईन. आणि इथं 2 नळ्या लागतात आणखीन. ते काम करणाऱ्यांना पण सांगितलं होतं की काम करायचं असेल तर इकडनं सुरुवात करा, कुठून अर्धवट सुरुवात करून सुरू झालेलं म्हणजे कामाची मंजुरी कुठून नाही? कामाची मंजुरी ह्या गवळीताईच्या घरापासून कामाची मंजुरी. अर्धवटच कसं काय झालं मग काम? त्यांनी ग्रामसेवक साहेबांना विचारा ना, माझा संबंधच नाही की काय त्याच्यामध्ये. तुम्ही विचारलं नाही का तुमच्या वार्डातला विषय? विचारलं ना, त्या एका आठवड्यापूर्वी विचारलं होतं, तर ते म्हणले मी स्वतः जातो, पाहणी करतो आणि बघतो. मग आता हे लोक असतं म्हणणं आहे. आता बघू उद्या काय होतं ते. उद्या आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला आल्यानंतर बघू काय होतं. बघा प्रकरण काय आहे आणि प्रकरणाबद्दल या वार्डाचे ग्रामपंचायत सदस्य जे आहेत, आता दुसरे सदस्य आहेत नवाब पठाण, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. विद्या माने काय म्हणाल्या, इथले लोक काय म्हणाले, सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी प्रतिक्रिया बघूया आपण थेट. आता काय नाव आहे तुमचं? नवाब अबूजर खान पठाण, ग्रामपंचायत सदस्य बिंबळी. बरं, आता हे जे पाणी आहे हे नालीचं पाणी आहे. इथल्या लोकांचं म्हणणं आहे की याच्यामुळे डासा येतात आणि मच्छर चावतात, रोगराई वाढते, आरोग्याला धोका आहे नागरिकाच्या. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, ह्याच्याबद्दल काय काय प्रतिक्रिया? मी ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं मागच्या 15 दिवसाखाली ह्या इथपर्यंत इकडे बघा तुम्ही, हे बघा ही जी नाली आहे का, हे बघा इथपर्यंत नाली बंदिस्त नाली करून घेतली. इथं ही नाली बंदिस्त नाली आणि हे जो पाणी आहे ते 15 फुटाचंच पाणी आहे, पुढे बी पाणी नाही, इथं बी पाणी नाही. खोटे बातम्या लावून खोटं राजकीय स्टंट करण्याचं ह्यांचं जे हेतू आहे. कुणाच्या घरात पाणी जाते मला दाखवून द्या तुम्ही. शेजाऱ्याला नुकसान होतं याच्यापासून? शेजाऱ्याला काय नुकसान, उन्हाळा आहे इथं पाणी पाणी चिमणीला पाणी प्यायला नाही. इथं काय महिला म्हणाल्या की तुम्ही ग्रामपंचायत निवडून आल्यावर वार्डात तुम्ही पुन्हा फिरकलेच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. अहो मी 4 बोर पाडले तिथं, एक वरच्या कडेला बोर पाडलंय, पाणी इथपर्यंत आणलंय. ही मागच्या पाणी टाकी बघा, ही बंद पडलेलं बोर कवाचं भांडणातलं होतं, मी स्वतःहून चालू करून इथं पाणी टाकी बसवली आहे. त्याच्या खालच्या बाजूला पाणी टाकी बसवली आणि अख्या वार्डात बघा तुम्ही लाईट कुठं आहे का ती. माझ्यापाशी लाईट, नळ आणि पाणी ह्याला प्राधान्य आहे. आणि कुणाला जाऊन विचारलं मी 8 दिवसाला रस्ता नाही म्हणतात लोक या गल्लीतल्या बोळामध्ये आतमध्ये. तुम्ही फिरून बघा ना, चला त्या आतमध्ये आम्ही मागे गेलो तिथं लाईट नाही. हा, तिथं लाईट नाही, पाणी नाही, रस्ता बी नाही. तर ते समोर जो शेतकरी आहे त्यांच्या, ती शेतकरी ह्यांच्या घरापर्यंत माझी जागा आहे म्हणून अडवतोय मी. 3 वेळेस त्यांच्यासोबत जाऊन त्या शेतकऱ्यासोबत भांडणं केलेली. ती जी महिला म्हणाल का त्यांच्याकडे बल्ब बी नाही, लाईट बी नाही, रस्ता बी नाही, तर त्यांच्याकडे तिथं मध्ये येऊ देत नाही तो शेतकरी. ज्यानं 5 एकर जागा ह्या झोपडपट्टीला दिली तोच व्यक्ती सांगतो की बाबा माझी जागा ह्यांच्या घरापर्यंत आहे. त्यांना रोड करू देत नाही, खांब लावू देत नाही. पाणी कधी थांबणार आहे? कोणतं थांबायची गरजच नाही. 15 फुटाचा आहे, उद्याच्याला ग्रामपंचायतच्या बाया जर आल्या आणि खांदून दिलं तर पाणी जाते का नाही जात हे तुम्ही सांगा की तुम्ही जाते का नाही. इथं रोग कशामुळे थांबलंय? कोणतं? अहो काम करून किती दिवस झालं? 8 दिवस काम करून झालं. काम करत असताना इकडे थोडं अडचण आल्यावर हे सारून घेतलं, संपलं एक पाणी. संडासचं पाणी, कुणाचं संडासचं पाणी नाही म्हणतात पोलवर. बघा घ्या, बघा ही बघा, इकडे मारा तुम्ही फोकस, इकडे पलीकडे मारा फोकस, तिकडे मारा ही सगळी फोकस. बघा कुठं लाईट नाही ती, बघा ह्याकडे त्याकडे 8 दिवस झाले नाहीत लाईट बसून. आम्ही आल्यापासून 25 वेळेस लाईट बसवली इथं, 25 वेळेस. आणि सगळ्या वार्डात जाऊन चला तुम्हाला रस्ते इकडचे बाकीच्या ह्याच्यात रस्ते आहेत. नागरिकांनी आरोप तुमच्यावर केलेले. आता हे राजकारण पुढे इलेक्शन आलंय 8 महिने, कोणतरी लावून देऊन काहीतरी करणार. हे या अर्धी नाली केली म्हणतात नाही, इथून त्या कडेपासून आलो मी. कुठून? त्या मशिदीपासून. मंजुरीतून आहे असं म्हणणं आहे कोणाचं? आता विद्यमाने जे होते ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचं म्हणणं आहे की ह्या घरापासून काम सुरू होतं. सुरू जरी झालं, बजेट जिथं संपलं तिथं काम संपत आहे. तुमचं बजेट किती? 3 लाख. आपलं मत काय होतं की इथपर्यंत जाऊ म्हणून आम्ही लोकेशन घातलेलं होतं त्या घरापासून तिथपर्यंत.
पण त्याच्यात काम बसलं नाही. 3 लाखात जेवढं काम बसलं, काम मोजून बघावं, काम त्या मंजुरीपेक्षा 2 पैसे जास्त नसले तर पुन्हा सांगा आम्हाला. आता रस्ते कधी होणार? रस्ता नाही म्हणतात बरोबर. कुठं नाही रस्ता. हा रस्ता बरोबर नाही म्हणतात लोक. हा रस्ता बरोबर नाही. हा मोठा रस्ता आहे, ह्याला निधी भरपूर लागतो. ग्रामपंचायतला तेवढा निधी उपलब्ध होत नाही. जसं जसं निधी उपलब्ध होईल तसं तसं टप्प्याटप्प्यानं काम होत जाईल. पाठपुरावा काय करणार आता? चालूच आहे पाठपुरावा. बिना पाठपुराव्याचं नाहोच. आता 4 रस्ते मी आल्यापासून 4 रस्ते झालेले आहेत इथं. आता सध्याच्याला मी निवडून आल्यापासून 4 रस्ते मी स्वतः केलेले आहेत. 4 बोर पाडून पाण्याची सोय अख्या गावात कुठं पाणी सोय नाही तशी एवढी आमच्या झोपडपट्टीवरच्या एरियात आहे. आणि कुठं नाही. आणि जर मी अजून कुणाचं कुठलं काय काम असेल तर ते करायला आम्ही तयार आहोत. मी 8 दिवसाला येतोय का नाही? तुम्ही आलेले ह्या पोराला विचारा की मी 8 दिवसाला 10 दिवसाला येतोय का नाहीत? मग अजून नाही बाबा 8 दिन कुठे येत नाहीत म्हणा ग्रामसेवक हे सदस्य येते होय. चक्कर मारते तिने आता काय कोणी येऊ नये नाव काका सारखं येते होय रे. पाणी सोय पाणी आहे की इधर? पाणी आहे घाण येत रस्त्यावर पाणी येते असं लोकांचं म्हणणं आहे. आता तसं एखाद्या बरं येणार बी आहे की थोडं. आता ही नाली करीत आलेली आहेत सगळं कडून. रस्त्यामुळे पाणी 50 वर्ष झालं आमच्या वाडग्यावर पाणी नाही, रस्ता चांगला नाही, दुरुस्त नाही. मी बी कार्यकर्ते नेता जाऊ ग्रामपंचायतचा, हे गावामध्ये काय रस्ता नाही, काय सुद्धा नाही, रस्ता नाही. पाणी घाण आहे, हायवेचा रस्ता आहे. आम्हाला साफसफाई करून द्यावे आमची मागणी आहे. आमचे लाईट आहे का नाही? लाईटीचा बी प्रॉब्लेम आहे. ती काय लाईटची बल्ब पाहिजे? काय ती लाईट दिवस मला लाईट नसते, काय नसते. मी तिथून आलेलो आहे आता तुमचा कॅमेरा काढायला म्हणून. यासाठी आमची विनंती मोदीला सुद्धा माहित आहे की आम्ही रस्ते चांगले करावं. काय म्हणले? टँकच्या संडाचं पाणी येणार ना. तुमच्या घरचं पाणी नाही, सांडपाणी आहे ती. दोन्ही घरचे आहेत आमच्या सांडपाणी संडाचं आहे. सांडपाणी बघा या इथं तुम्ही समोर लोक सांडपाणी आहे. सांडपाणी आहे. बघा बेंबळी गावामध्ये इथं जुनं नाव आहे या भागाचं वाडगा आणि आता याला रामनगर म्हणतात. या ठिकाणचे नागरिक काय म्हणाले? पाणी रस्त्यावर येते, नालीचं पाणी घाण आणि त्या घाण पाण्यामुळे नागरिकाचं आरोग्य धोक्यात आलंय असं नागरिकाचं मत आहे. इथलं कुठल्या सुविधा नाहीत असं थेट आरोप केला होता त्यांनी. ग्रामपंचायत सदस्य जे आहेत तिथले निवडून आलेले या भागाचे. मी तुम्हाला त्या दोन्ही सदस्याच्या प्रतिक्रिया दाखवल्या. विद्यमाने त्यांची प्रतिक्रिया दाखवल्या. त्याच्यानंतर नवा पटाने दुसरे ग्रामपंचायत सदस्य आहेत याच वार्डाचे. नेमकं लोकांचं काय मत आहे? दूध का दूध, पाणी का पाणी, सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला तुम्हाला. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, बेंबळी, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. हा पुढे किती लांब आहे इथून? 5-2 मीटर रस्ता फक्त. ह्या डाव्या बाजूचा का उजव्या? नारळ ठीक आहे.
विशाल शासकर कोणता? विशाल शाह विशाल शाह विचार बघायला. विशाल शासकर कोणता? विशाल शाहजर इथून दोन राईट सोडून तिसरा बाईक. हा भाई बघा बघा तिथे बघा हे बघा कशाचं पाणी? सगळं घाण पाणी आहे सगळं. कशाचं पण? संडासचं पाणी आहे सगळं हे. हा. हो आपण प्रत्येकाला वारंवार सांगितलंय पण कोणी काही इथं आपलं काम केलेलं नाही. आज ह्याला पण माहिती आहे ही पण आज आपल्या माणूस रहदारीचा रस्ता आहे कारण सध्या साप आहे थंड तापीची लहान लेकराला पोलची संडास चालू आहे सध्या. वारंवार कल्पना देऊन द्या ग्रामपंचायत. हो का ही सगळी नाली पॅक झाली टोटल नाली पॅक आहे इथं. इथं पॅक झालंय आणि इथून जे आहे ते पाणी कुठं जात नाहीये. सावकाश चला. दिसतं का तुम्हाला? बघ मागतलं दिसायचं नाही. त्याला बलप बघा आधी. सारखं बाजूला लेकर महाग बघा बरं का. खड्डा नसावा मागे दुसरं काय नाही. महाग नाली आहे बरं का. हा नाली आहे महाग. या आता ला बच्चा दिखेंगे उनको ऐसा अड़चन में रहने लगे अपन ला बच्चा लगे ला बच्चा लगे बघा तिला काय तर आहे काय काय करायचं त्या म्हातारीनं तर. 3 वर्ष झालं 3 वर्षापासून लाईट नाही इथं. फोकस बसून गेलेत काल परवाच फोकस बसून गेलेत. काही काय नाही ते खांबा आम्हाला बांधायला लावले. मी तर म्हणले 50 वर्ष झालं आम्हाला ह्या गल्लीत राहून. तर आम्हाला रोड नाही आणि काही अडचण कसं लेकरा बाळाचं आहे चुका त्याचं बघा त्या वर टाक वर टाक वर टाक. लाईट फोकसला सुद्धा नाही. तिथलं जर लाईट चालू केलं तर मला
उजेड होते माझ्या म्हातारा माणूस आहे रस्त्याने संध्याकाळी कामाला जाते स्वयंपाकाला जाते आम्हाला समस्या फक्त रोड नाली आणि हे खांबा एक देव बघा आम्हाला सेपरेट आमची लाईन आम्हाला खांबाची आता उन्हाळ्यात ही कंडिशन आहे पावसाळ्यात तर आम्हाला चालायला येत नाही मला बाहेर यायला येत नाही नाल्यातून कशी जायची ही लेकर एवढी बारकी लेकर कशी जायची चिखलातून जायला येत नाही लेकर